मुंबईतील राखी कुटुंब हे गेल्या 41 वर्षांपासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम सादर करून गणेशोत्सव साजरा करत आहेत. यंदाही त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणाने प्रेरित होऊन 2036 मध्ये भारतामध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक या थीमवर देखावा सादर केलेला आहे. 12 लहान मातीचे गणपती सूर्यनमस्कार करताना दाखवले आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी. गणेशोत्सव म्हटलं तर आपल्याला सजावट, देखावे, मोठ्या मोठ्या मंदिरांचे किंवा किल्ल्यांचे प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात आणि ते पण कुठे तर सार्वजनिक मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण राठी कुटुंबियांनी गेल्या 41 वर्षापासून वेगवेगळ्या थीमवरती गणेशोत्सव साजरा करण्याचा त्यांनी गणेशोत्सव थीम वेगवेगळे ठेवतात. आपण पाहू शकता माझ्या मागे की त्यांनी प्रत्येक खेळाच्या इक्विपमेंट्सनी किंवा सामानाने त्यांनी गणपतीचं प्रतिकृती केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्रिकेटचे जे पॅड असतात ते आहेत, कॉक आहेत, टेबल टेनिसचे ते रॅकेट आहेत, मग ग्लॉव्स असतील. त्याच्याने पूर्ण गणपती त्यांनी साकारलेला आहे आणि आपण पाहू शकता की क्रिकेटचं स्टेडियम सुद्धा इथे आहे. क्रिकेट खेळताना आपल्याला काही दिसत आहेत आणि ऑलिम्पिक मध्ये जे स्विमिंग कॉम्पिटिशन होतं तेही इथे साकार केलेलं आहे. आपल्यासोबत राठी कुटुंबीय आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. क्या कहेंगे मैम, कितने सालों से ये कर रहे हो आप और आपके दिमाग में कैसा है कि थीम करना चाहिए? ये 41st ईयर है। शुरू में तो सिंपल करते थे बट अभी कुछ सालों से लाइक हम थीम बेस कर रहे हैं। ये साल हमने यही थीम रखा है कि हमने ओलंपिक्स के ऊपर रखा है। हमको सबको दो मैसेज देना है कि व्हाई वी आर नंबर वन ओनली इन क्रिकेट, वी शुड बी नंबर वन इन ऑल अदर स्पोर्ट्स आल्सो। एंड दूसरा, बच्चों को पढ़ाई के साथ साथ कोई भी एक स्पोर्ट्स में आप उनको इन्वॉल्व कीजिए, उनको कीजिए, क्योंकि 2036 में अभी मोदी जी का भी ड्रीम है कि 2036 में अगर वो ओलंपिक्स लेके आएंगे इंडिया में, तो वी शुड प्रिपेयर आवरसेल्फ कि हम वो लेवल पे परफॉर्मेंस दे सके. गेल्या 41 वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतात. प्रत्येक वर्षी ते वेगवेगळ्या थीमवरती गणपती बसवतात आणि गणपतीला वेगवेगळ्या मूर्तीने साकार देतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष देवकर, लोकशाही, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.